हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझी एंगेजमेंट दाखवणार आहे. माझी एंगेजमेंट 22 फेब्रुवारी 2026ला झाली. तर या दिवशी मी सकाळी इकडे हिरव्या बांगड्या घालत आहे आणि ही फिलिंग खूपच छान होती. त्यानंतर मी कानातले घालत होती, तर माझा स्क्रू लागत नव्हता, तर भाऊ माझी मदत करत होता. हे मला खूप स्वीट वाटलं, सो मी ते कॅप्चर केलं. आणि हे एंगेजमेंट प्लॅटर आहे, ज्यामध्ये आम्ही एंगेजमेंट रिंग ठेवणार आहोत. आणि मग त्यानंतर मी माझ्या घराच्या जवळच असलेल्या पार्लरमध्ये गेली तयार व्हायला. श्रील पार्लर म्हणून आहे कांदिवली वेस्टला, आणि इकडे मी खूप वर्षापासून येते. आणि ही पूर्वा म्हणून आहे, खूप छान मेकअप करते आणि मला हिचा मेकअप सूट होतो आणि आवडतोसुद्धा. सो तिने खूप छान बेसिक मेकअप केला होता. मीच सांगितलं होतं खूप बेसिक करायला, जास्त ओव्हर नको वाटायला. त्यानंतर मग तो मेकअप फुटतो तर ते छान नाही वाटत. सो मी तिला खूप बेसिक मेकअप करायला सांगितला होता. सो ती करते. आणि माझ्या एंगेजमेंटमध्ये 2 लुक आहेत. ही एक पहिली साडी आहे, त्यानंतर दुसरी साडी आहे जी मुलाकडून असते. सो त्याप्रमाणे मी तिला मेकअप करायला सांगितला होता. आणि हेअरस्टाईल मी ऑनलाईन सर्च केली होती. मला गजरे वगैरे लावायचे होते, सो तसे मी हेअरस्टाईलसुद्धा सांगितली होती, पाठून कर्ल्स आणि गजरे. सो मला जसा हवा होता लुक तसा त्यांनी करून दिला मला. तर या दिवसाबद्दल अजून सांगायचं म्हटलं तर आमची एंगेजमेंट खूप साध्या प्रकारे झाली, कारण की आमचं काहीच प्री प्लॅनिंग नव्हतं. आम्ही असं डिसाईड केलं होतं की घरच्या घरी रिंग एक्सचेंज करायची, पण एन मोमेंटला डिसाईड झालं की हॉलमध्येच करूया. सो लिटरली एंगेजमेंटच्या 1 दिवस आधी आम्ही हॉल बुक केला. त्यामुळे आमची खूप घाईघाई झाली आणि मी नवीन अशी चांगली साडीसुद्धा नव्हती घेतली, कारण की घरच्या घरी करणार होतो. सो ही साडीसुद्धा मी माझ्या आईची नेसली होती आणि त्यामुळे खूपच असं सिंपल झालं, बट खूप छान झालं. आणि असंही मी आणि माझा नवरा याच विचाराचे आहोत की साखरपुडा आणि लग्न या दोन्ही गोष्टींमध्ये थोडक्यातच पैसा घालावा, जेवढा त्या गोष्टीसाठी हवा आहे. कारण की आपण कितीही चांगलं केलं तरी लोक तर नावं ठेवतातच. त्यामुळे आपल्याला जेवढं जमतं तेवढंच करावं. आणि हा दिवस खूप मिक्स इमोशन्सवाला दिवस होता, कारण की हा दिवस माझ्यासाठी स्पेशल पण होता आणि मी खूप नर्वस पण होती, कारण की आमचं लव्ह मॅरेज आहे. आणि या दिवशी फर्स्ट टाईम माझी पूर्ण फॅमिली माझ्या होणाऱ्या नवऱ्याला बघणार होती. सो त्यामुळे मी खूप नर्वस होती, पण शेवटी खूप छान झालं सगळं. आणि हा माझा फायनल लुक आहे जो मला खूप आवडला. आणि आता मी हॉलवर आली आहे. त्यानंतर इकडे पहिला मुलाकडून मुलीला हिरवी साडी देण्यात आली आणि मुलीकडून मुलाला कुर्ता आणि पॅन्ट दिला गेला. आता आम्ही चेंज करून येणार आणि त्यानंतर रिंग एक्सचेंज होणार. इकडे आता मुलाकडचे मुलीची ओटी भरत आहेत. त्यानंतर मग आमची रिंग सेरेमनी होणार.
सो अशा प्रकारे फायनली आमची एंगेजमेंट झाली आहे. खूप सिंपल आणि खूप थोडक्यात अशी एंगेजमेंट झाली. इकडे मी ओटी बरोबर नव्हती बांधली, त्याच्यामुळे ते खूप विचित्र दिसते, सो ते तुम्ही इग्नोर करा. त्यानंतर मग अमोलच्या मित्रांनी केक आणला होता, तो आम्ही केक कटिंग केला. केक कटिंग नंतर मग आम्ही फोटोशूट केलं, जेवलो. आम्ही जेवण ठेवलं होतं, पावभाजी, तवा पुलाव, गुलाबजामुन. सो खूप एन्जॉय केलं सगळ्यांनीच. सो अशा प्रकारे आमची एंगेजमेंट झाली. खूप मजा आली, खूप छान वाटलं आणि हा दिवस खूपच स्पेशल होता. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणि यापुढे अजूनही माझे खूप व्हिडिओज येणार आहेत लग्नाचे, शॉपिंगचे. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्यू फॉर वॉचिंग.